अपक्ष उमेदवार महेंद्र पवारांनी भाजप उमेदवारावर आक्षेप घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारावर कारवाईची मागणी केली। अनधिकृत बांधकाम केल्याचा महेश परकरांवर आरोप आहे। अधिकाऱ्यांकडे पवारांनी या संदर्भातले पुरावे सुद्धा सादर केले आहेत। महेश पारकर करके जो पहले भी काउंसिलर रह चुके हैं, उसके खिलाफ हम लोग ने ऑब्जेक्शन लिया। हमारा ऑब्जेक्शन लेने का कारण ऐसा था कि वो सेक्शन 10(1)D बीएमसी एक्ट में है, उसके हिसाब से अगर कोई काउंसिलर है या उसके बच्चे हैं या फिर उसके डिपेंडेंट जैसे फादर मदर आ गए, उन्होंने इलीगल कंस्ट्रक्शन किया है तो वो काउंसिलर बनने का हकदार नहीं है। तो ये केस में ऐसा हुआ है 2015 में एचईस वार्ड ने बीएमसी के, तो वो कॉर्पोरेटर बनने का हकदार ही नहीं है। तो इस तरीके से हम लोग अभी वापस से 3:30 बजे हम लोगों को ये सब जजमेंट वगैरह सबमिशन के लिए दिया हुआ है। लेट्स सी अभी क्या ऑर्डर पास होते हैं। जळगाव महापालिकेच्या राजकारणामध्ये एव्ही फॉर्मवरून चांगलीच खळबळ उडाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या एव्ही फॉर्म भाजपचा आक्षेप आहे। स्कॅन सही नियमबाह्य असल्याचा भाजपने दावा केला। उमेदवारी अर्ज रद्द करण्याची भाजपची मागणी आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। जे कोण उमेदवार असेल त्या उमेदवारांचा जे एबी फॉर्म असतो ते एबी फॉर्मवरती जी सिग्नेचर असते ती सिग्नेचर ही ओरिजिनल असली पाहिजे, ती पेनने केलेली असली पाहिजे। मात्र या ठिकाणी एबी फॉर्म जे या ठिकाणी जोडलेले आहेत, जे उमेदवार त्या उमेदवाराला जे एबी फॉर्म जोडलेले आहेत त्या एबी फॉर्मवरती कुठेतरी झेरॉक्स, व्हॉट्सअप या अशा प्रिंट काढून ते सर्व जोडलेले आहेत। म्हणजे कुठल्याही प्रकारची एबी फॉर्मला ओरिजिनल सही नाही, जोडपत्रक 2ला। त्यामुळे संपूर्ण उमेदवारी अर्ज जे आहे ते अवैध आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहे, नियमावली आहे, त्याप्रमाणे संपूर्ण अवैध अर्ज आहेत ते रद्द करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे। भाजपने माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। मला उमेदवारी मिळू नये यासाठी काहींनी प्रयत्न केले। ज्यांनी हे प्रयत्न केले त्यांना अद्दल घडवणार, भाजपचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी वक्तव्य केलं आहे। 2000 कमीत कमी 1997 पासून भाजपमध्ये काम करीत आहे। हलबा समाजात मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे। मागे विधानसभेची उमेदवारी मागितलेली होती आणि जे पक्षाचे जाणते अनुभवी कार्यकर्ते आहे त्यांना जाणीवपूर्वक हलबा समाजाच्या नेत्यांना मोठा होऊ द्यायचा नाही आहे आणि त्यांना पूर्ण संपवण्याच्या कटकारस्थांच्या हेतूने आम्हाला तिकीट नाकारलेली आहे। 17 माजी नगरसेवकांनी तिकीट मागितली होती। 17मधून फक्त एक कल्पक भानारकर यांना तिकीट मिळालेली आहे। बाकी सर्व नगरसेवकांना पक्षाने तिकीट दिलेले नाही। जे 25-25 वर्षापासून माजी नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्यांनाही पक्षाने डावललेले आहे। हलबा समाजाच्या जेवढे क्षेत्र आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवाराचा बहिष्कार करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।